प्रतिष्ठान आयोजित खारेपाट प्रीमियर लीग आणि या खारेपाट प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस आमच्या विनंतीला सन्मान देऊन मुख्य व्यासपीठावरून अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत नारंगीचे सन्माननीय सदस्य नवनिर्वाचित आणि विद्यमान सदस्य अमोलदादा पाटील यांचा सन्मान मी खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं हरेशजी सुर्वे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान करावा। आमचे मित्र आमचे बंधू निलेश दादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय अमोलदादा पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून अमितदादा नाईक आयोजित अर्थात पुरस्कृत अशी आद्य नाईक प्रतिष्ठान आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा खारेपाट प्रीमियर लीग, तदनंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक दादांचे स्नेही, दादांना नेहमीच प्रोत्साहन देणारे सन्माननीय प्रदीप दादा धुमाळ हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जाईल। मी आमचे प्रशांत दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा यथोचित मान सन्मान आणि सन्माननीय निलेशजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। मी आमचे भाऊ अर्थात बुतकर भाऊ यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं। त्यानंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे काका गेली अनेक वर्ष या मैदानाच्या मैदानाच्या परिसरामध्ये जेव्हा केव्हा सामन्यांचं आयोजन होत असतं तेव्हा खेळाडूंची भूक भागवण्याचं काम त्यांच्या ओमसाई हॉटेलच्या माध्यमातून होत असतं। यावर्षी मात्र अगदी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी ही सेवा इथेच थांबवलेली आहे। अगदी त्या सेवाभावी वृत्तीनं ते नेहमीच गेली अनेक वर्ष त्यांच्या ओमसाई हॉटेलच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना अल्पोपहार देण्याचं ते काम करत असतात आणि निश्चितपणे त्यांचा सुद्धा सन्मान या खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून इथे केला जातोय। मी मुख्य व्यासपीठावरून हरेशदादा सुर्वे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यशवंतदादा ठाकूर यांचा सन्मान इथे करावा। एक सन्मान घे बाबू, बाबू तू आणून दे बाबू, कल्पेश सगळ्या पिशवीमध्ये भर चाल आणि सन्मान चिन्ह घे, बुके बुके फुकता बाबू तू आणून दे। एक सेकंड बघा, आपण एक अनाउन्समेंट करतोय। 70-70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाला 3 धावांची आपण पेनल्टी देतोय, म्हणजे ते आपण ऑक्शन मध्ये सुद्धा सांगितले आणि पुन्हा एकदा समोरच्या संघाच्या माहितीसाठी आपण अनाउन्समेंट करतोय। धन्यवाद। धन्यवाद सुयश। मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या विनंतीला सन्मान देऊन दादांचे स्नेही मित्र सातघर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा माजी सरपंच, पेडांबे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सचिनदादा ठाकूर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जाईल। मी प्रशांत पाटील यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या विनंतीला सन्मान देऊन आमचे मार्गदर्शक आणि दादांचे निस्सीम चाहते, दादांवर भरभरून प्रेम करणारे हाशिवरे गावचे सन्माननीय शशिकांत दादा गावण यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून करण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं आम्हाला लाभतंय। हे आम्ही आमचं
सन्मान समजतोय आणि म्हणूनच त्यांनी या सन्मानाचा सस्नेहपूर्व स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. शशिकांत दादा गावण निश्चितपणे एक हौशी असं आनंदी असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वानं अगदी काबाड कष्ट करून खऱ्या अर्थानं आपल्या 2 मुलांची शिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण करून दिली. आज त्यांची मुलं समाजामध्ये वावरताना अगदी सन्मानानं वावरताना आपण नेहमीच पाहतोय. मच्छीचा व्यवसाय करणारे असे आमचे दादा आणि अमितदादा नाईक यांच्यावर नितांत प्रेम त्यांचं नेहमीच असतं. जेव्हा केव्हा दादांचं आशिवरे गावामध्ये येणं असतं, त्यांची भेट असते, तेव्हा सदिच्छा भेट घेऊन त्यांना नेहमीच शुभेच्छा ते देत असतात. असे शशिकांत दादा गावण यांचा या व्यासपीठावरून सन्मान होतोय. आमच्या विनंतीला सन्मान देऊन सन्माननीय लक्ष्मण दादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की अल्पेश दादा पाटील यांना विनंती करतो, उपसरपंच ग्रामपंचायत चिंचवली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय अल्पेश दादा पाटील यांना. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान हा आद्य नाईक प्रतिष्ठान आयोजित खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे काका, आमचे दादा कमलाकर दादा पाटील यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरून केला जाईल. मी पुनश्च अल्पेश दादा पाटील, उपसरपंच शिरवली ग्रामपंचायत आणि उपसरपंच शिरवली ग्रामपंचायत यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. कमलाकर दादा ठाकूर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. अल्पेश दादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते हा सन्मान करावा. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे काका परमानंद ठाकूर, अर्थातच आशिवरे गावचे निश्चितपणे परमानंद दादा ठाकूर यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. सचिन दादा ठाकूर उपसरपंच सन्माननीय पेडांबे ग्रामपंचायत यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. मी अल्पेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रामदास दादा म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. आजच्या दिवसामध्ये आमच्या विनंतीला सन्मान देऊन श्री गणरायाच्या पूजनाचं सौभाग्य त्यांच्या शुभहस्ते पार पडलं होतं आणि ते आज इथे उपस्थित आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून होतोय. मी अल्पेश दादा पाटील यांनाच विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा सन्मान करावा. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि दादांवर नितांत प्रेम करणारे दादांचे मित्र, स्नेही, सखा, बंधू असे निलेश दादा पाटील अर्थात छोटू दादा यांचा सुद्धा केतकीचा मळा यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरून प्रशांत दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण निलेश दादा पाटील यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या भगिनी आमच्या भगिनी स्नेहलताई जगताप आणि त्यांचे यजमान अभिराज जगताप या उभयदांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरून केला जाईल. मी मुख्य व्यासपीठावरून उपसरपंच अल्पेश दादा पाटील यांना विनंती करतो या दाम्पत्याचं आपण खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करावा.
दोघांनी या. आणि आता इथे तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ नो बॉल कॉल. पंचांची वाद घालू नका, कोणताही वाद घालायचा नाहीये पंचांची. या स्पर्धेतील पहिला वादग्रस्त गोलंदाज आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण असं दृश्य पाहिलं होतं, परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु या स्पर्धेतील आपण पाहतोय ही वादग्रस्त गोलंदाजी आहे. त्याचप्रमाणे दाखवलं मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी प्राजक्ताताई पाटील यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरून केला जाईल. मी विनंती करतोय अल्पेशदादा पाटील यांना, उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत, की आपल्या शुभहस्ते आपण ताईंचा सन्मान करावा. ओव्हरव्ह्यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं. आपण या व्यासपीठावर आलात आणि आमच्या विनंतीला सन्मान देताना अमित दादा नाईक यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेची या मुख्य व्यासपीठाची आपण शोभा वाढवलीत आणि खऱ्या अर्थानं या खारेपाट प्रीमियर लीगला शुभ आशीर्वाद दिलेत, खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचं मी अमितदादा नाईक पुरस्कृत आणि आद्य नाईक प्रतिष्ठान आयोजित खारेपाट प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आपला आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण दिवस या स्पर्धेचा आनंद किंवा या खेळाचा आनंद घेण्याची आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निलेश दा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 चे हे आयोजन आपण पाहतोय. या वर्षचा बॉल फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिट मध्ये वसूल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपण पाहतोय वाडीश लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक उभा आहे, त्यामुळे इथे सिंगलच प्राप्त होईल. पहिल्या दिवसातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये पहिले 2 मॅचेस जिंकत असताना पुपादेवी पाडा हा संघ आपण जर पाहिलं तर सुपर 8 मध्ये दाखल झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अर्णव प्रॉपर्टीज केतकीचामळा हा एक संघ आपण पाहतोय सुपर 8 मध्ये दाखल झाला. यावरचा बॉल आडवा बाटने उडवला, परंतु क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. फलंदाज क्रमांक पहिला अभिराज याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. डीजे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. पहिला गडी मैदानाच्या बाहेर परतलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला, ज्याने अगदी आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलाय असं परेश गावंड आपण पाहतोय मैदानावरती आला. परेशसाठी हा बॉल स्लोवर वन धीम्या गतीचा, त्यामुळे आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती द्विधा मनस्थितीमध्ये परेश गेला होता. अगदी स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न म्हणजे अर्ध्या गुडघ्यावर वाकून बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मागच्या बॉलवरती अपयशी ठरला. आणखीन एक बॉल त्याच रीतीचा, परंतु आता इकडे चुकणार नाहीये परेश. हा बॉल आपण पाहतोय लोअर फुल टॉस, त्याला मात्र दिशा दाखवली. वन बाउन्स ओव्हर दी वन रोप, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चौकार.
फुल टोल इकडे मात्र पुन्हा एकदा वसूल केला. कारण आपण जर पाहिलं तर अशा क्षेत्रामध्ये मारलं तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. कारण दुसरं षटक हे पॉवर प्लेचं होतं. एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्यानंतर एक खेळाडू डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये, आणि त्याचा फायदा आपण पाहतोय परेश गावंडने उचलला. पहिल्या बॉलवरती मला जरूर थांबवले, परंतु त्यानंतरचा फुलटॉस बॉल चौकारामध्ये तब्दील करत असताना धावसंख्येचा आलेख मात्र इकडे वेगाने पुढे सरकला. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा येऊन थांबल्यात. 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ आता इथे आपण पाहतोय, आपल्याला पाहायला मिळेल. मग तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा संघाचा कर्णधार कशा रीतीने खेळणार. कारण मी अनेक वेळा पाहिले कुणाला ज्यावेळी ग्रामीण स्पर्धा असतात त्या ग्रामीण स्पर्धांमध्ये कुणालची बॅट कमी बोलते, परंतु त्याच वेळेला अगदी लीग स्टेजच्या स्पर्धा असल्यानं की कुणाल अगदी आपण जर पाहिलं तर त्याच्या फॉर्म मध्ये असतो किंवा त्याच्या रंगामध्ये असतो, आणि अनेक वेळा त्याने तो रंग अनेक लीग मध्ये दाखवलाय. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर कुणालच्या नावावरती बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार सुद्धा राहिला, आणि त्याचमुळे इथे आता कुणाल कशा रीतीने खेळणार. संघाच्या आशा मी तर म्हणेन कुणालवरती टिकून आहेत, कारण अनुभव आहे त्याच्याकडे, भरपूर सारा अनुभव आहे, परंतु तो अनुभव आता मात्र इकडे पणाला लावावा लागेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षय याला पुन्हा एकदा आणलं जात आहे. अक्षयचा यावेळचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये पडलाय. सिंगल इथे कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय कुणाल, परंतु स्ट्राइक एंडवरचा परेश इकडे मात्र मानायला तयार नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाली आणि एक सिंगल नंतर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न आपण पाहतोय तिकडे अपयशी ठरलाय. बॉलने मात्र फलंदाजाला हुलकावणी जरूर दिली आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. डॉट आला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट. यंदाच्या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज आहे श्री गणेश सातगर या संघाचा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेमध्ये हा फटका खेळला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. सिंगल कंप्लीट होते. आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ आपण पाहतोय पुन्हा एकदा संपतोय आणि धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपतोय आणि आतापर्यंत धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर 20 धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये स्ट्रोक जरूर आले होते, परंतु नंतरच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर म्हणजे या षटकामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये स्ट्रोक आलेला नाहीये. चौकार जरूर आला, परंतु हवे तसे स्ट्रोक पहिल्या षटकामध्ये जसे आले होते, म्हणजे षटकार आला होता, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, परंतु त्यानंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर इकडे अक्षय पूर्णपणे रोखून धरतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर वरती फटका खेळला. सिंगलच प्राप्त होईल. या सिंगल नंतर पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल. अगदी चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय अक्षय करतोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी गोलंदाजांना नेहमी वाचवत असते आणि ते गुणसूत्र किंबहुना ते सूत्र घेऊन इकडे मात्र अक्षय गोलंदाजी करतोय. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 हे आयोजन आता म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. म्हणजे अमितदादा नाईक आणि आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं साकार केलेली ही खारेपाट प्रीमियर लीग आहे आणि त्या खारेपाट प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस, त्याच्यामध्ये चालू असलेला पहिली मॅच एका बाजूला श्री गणेश सातगर तर दुसऱ्या बाजूला 70-70 स्पोर्ट्स पेडांबे या 2 संघांमध्ये चालू आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. ओके, 22 धावा 3 षटकांमध्ये. 12व्या प्लेयरला विनंती करतोय की आपण पाणी घेऊन मैदानावरती जाऊ शकता. 22 धावा धावफलकावरती 22. तीन षटकांचा खेळ संपला आणि 22 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारं 4थं षटक बाकी आणि 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजाला इथे मार्गस्थ केलंय.
विक्रांत उर्फ विकी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय, त्याच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. तर हे षटक तो कशा रीतीने हाताळेल हे सुद्धा पाहावं लागेल. कारण धावसंख्या 3 षटकांमध्ये 70-70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाची आलेली नाहीये. 3 षटकांमध्ये मित्र म्हणून जास्तीत जास्त धावा हव्या होत्या. लगातार 3 षटकारांसाठी 70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि लगातार 3 चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु हे जर मिळवायचं असेल तर ते फटके मारावे लागतील, कारण आतापर्यंत धावा आलेल्या नाहीत. कालच्या दिवसामध्ये निखिलला एका षटकासाठी 5000 रुपये होते षटकारासाठी आणि तो निखिलने षटकार लगावला सुद्धा होता. प्रसाद मोकलसाठी मेडन ओव्हरसाठी 8000 रुपये होते, परंतु शेवटच्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला होता. हे सर्व काही आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. यावेळचा बॉल येथे पंच दर्शवतायत इट्स अ व्हाईट बॉल कॉल. कारण अवांतर धावेने इकडे मात्र धावसंख्या पुढे जाईल. डोकेदुखी मात्र मी म्हणेन हे व्हाईट बॉल तुमचे वाढवतील, कारण समोरच्या संघावरती या अगोदर तुम्ही प्रेशर टाकलाय आणि ते प्रेशर या व्हाईट बॉलने तुम्ही रिलीज करताय. यावेळचा लोअर फुल टॉस आडवा बॅटने गॅप मध्ये एक्झिक्यूट केला फटका. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर दी बॉल रोप, सीमारेषा पार. वडीच लॉंग ऑनच्या वरतून चौकार. चौकार पुन्हा एकदा विकी यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते. मागच्या बॉल वरती चौकार आलाय. यावेळचा बॉल समोर पडला होता, ओव्हर पिच हा बॉल होता, त्याला मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळलाय. सौरभ ठोंबरे तिकडे तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तत्वरती आपण पाहतोय इथे सिंगल कंप्लीट होते. चौकार आल्यानंतर एक सेन्सिबल खेळ इकडे परेश गावण करण्याचा प्रयत्न करतोय आणि हीच तर गरज आहे. ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करता किंबहुना ज्यावेळी तुमच्या बॅट मधून धाबा येत असतात, कदाचित तुम्हाला इकडे मात्र स्ट्राईक एंड वरती किंवा उन्हा त्याच वेळेला खेळपट्टीवरती राहायचं असतं आणि सिंगल काढून आपल्या संघाच्या समोरच्या फलंदाजाला चान्स देणं गरजेचं असतं. परंतु यावेळी बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. कुणाल मात्रेचा खेळ आपण पाहतोय. कुणाल पाटीलचा खेळ इकडे मात्र संपुष्टात आलाय, कारण कर्णधाराला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. डीजे ऑलराऊंडर सुद्धा आहेत. म्हणजे आता मैदानावरती आपण जर पाहिलं तर दोन चांगले ऑलराऊंडर मैदानावरती खेळतायत. स्ट्राईक एंड वरती परेश गावण आणि नॉन स्ट्राईक एंड वरती दीपराज पाटील हे दोन खेळाडू सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर या मैदानावरती चमकलेत. त्यामुळे त्यांना मात्र मित्र म्हणेन इकडे खेळ चांगला करावा लागेल. आतापर्यंत जे काही कार्य होतं ते मात्र श्री गणेश सातगर या संघाने 4 षटकांपर्यंत पूर्ण केलंय, कारण धावा त्याने वाचवल्यात. यावेळचा बॉल सोडून दिला आणि आता पंचांची अदाकारी गुरु सरांचा आपण पाहतोय. इकडे गोलंदाजांना हा फटकार म्हणावा लागेल. वाईट स्वरूपातली धावफलकावरती लागते. अवांतर स्वरूपाच्या धावेनेशी धावसंख्या पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती, 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा आखूट टप्प्याचा बॉल आपण पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु 1 हँडेड झेल घेण्याच्या नादात इथे किशोर यांनी हा झेल सोडला. कॅचेस विन दी मॅचेस हे नेहमी म्हटलं जातं, परंतु तिकडे झेल सुटलाय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न आणि तो बॉल आपण पाहतोय इकडे जमिनीवरती पडला. आता
जीवदान आपण जर पाहिलं तर परेश गावंडला तुम्ही दिलंय, परंतु या जीवदानाचा फायदा सुद्धा उचलावा लागेल. कालच्या दिवसामध्ये असे जीवदानाचे फायदे प्रत्येक खेळाडूने उचलले होते, परंतु इथे काय केलं जाईल, विकीवरती आक्रमण करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील तुम्हाला. यावेळचा स्ट्रोक समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात जाईल, चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज दीपराज सुद्धा मैदानाच्या बाहेर. परंतु त्या संधीची वाट पाहावी लागते, आणि एक वेळा तुम्ही जर त्या संधीची वाट पाहिली तर तुमच्यासाठी ती संधी सोनं करून जाते. हे मात्र इकडे गोलंदाजाने दाखवून दिलं, कारण या अगोदर झेल सुटला होता, अगदी धीर धरला. कदाचित चांगले चेंडू इकडे टाकले तर विकेट मिळू शकतात, आणि तिकडे मात्र आपण जर खेळपट्टीवरती पाहिलं तर योग्य बॉल डिलिव्हर केला, समोर टाकला. आपण म्हणतो ना, लालच बुरी बला है मेरे दोस्त, आणि त्या लालचीचा शिकार इकडे आपण पाहतोय दीपराज पाटील ठरलाय. त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय, इथे अक्षय धुमाळला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अनुभवी खेळाडू त्याने कित्येक मॅच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकवल्यात, किंबहुना कित्येक मॅच आपल्या फलंदाजीच्या जोरावरती नौकार संघाला जिंकून दिल्यात. किशोर पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. किशोर पाटीलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. तर किशोर इथून कशा रीतीने गोलंदाजी करणार, कारण 3-4 षटकांमध्ये ज्या धावा आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 33 धावा खर्च केल्यात, 31 धावा खर्च केल्यात. यावेळचा पुन्हा एकदा फटका फसलाय. पहिल्या बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात आता पुन्हा एकदा विकेट आपण जर पाहिली तर धोक्यात होती, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाहीये, त्यामुळे इथे सिंगल प्राप्त होईल. आडबा बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मेरिट नुसार खेळलं जात नाही. मेरिट नुसार खेळावं लागेल. ज्यावेळी तुम्ही मेरिट नुसार खेळाल त्यावेळी धावा मित्रमंडळी नक्की येतील, परंतु जर तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये खेळलात तर धावा सुद्धा येणार नाहीये, डॉट बॉल सुद्धा जातील, आणि तुमच्यावरती प्रेशर मित्रमंडळी ते नक्की वाढेल. किशोरने पहिल्या बॉलवरती संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं आतापर्यंत झालेलं नाहीये. सिंगल प्राप्त होते. 32 धावा धावफलकावरती 32 ला 3 ही सध्याची परिस्थिती इकडे आपल्याला पाहायला मिळते. FH स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आमचा आवाज डीजे आशू यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. अगदी बालवीर आशिवऱ्याचं हे भव्य दिव्य क्रीडांगण, आणि त्या मैदानावरती चालू असलेली ही खारेपाट प्रीमियर लीग 2025-26. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज बिहाइंड विकेट, चेंडू ट्रॅव्हल करतोय, रनआउटची संधी आहे, आणि आता फलंदाज इकडे मैदानाच्या बाहेर पडतील, कारण परेश गावंड सारख्या फलंदाजाला इथे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. डीजे मास्टर आला, किंबहुना एक षटकार जरी आला, जर दबाव झेलायचा असेल गोलंदाजाला तर मित्रमंडळींनी इकडे धावा बनवाव्या लागतील फलंदाजांना. नवीन बॅटर यश आपण पाहतो फलंदाजीसाठी. आता दोन्ही नारंगी गावाचे खेळाडू मैदानावरती आहेत. इथून हे कॉम्बिनेशन किंबहुना हे दोन खेळाडू कशा रीतीने खेळ करतील, कारण यश सुद्धा यंदाच्या मोसमामध्ये आपण जर पाहिलं तर फॉर्म मध्ये आहे. त्याच वेळेला अक्षयचा विचार केला तर अक्षय दरवर्षी आपण जर पाहिलं तर मैदानावरती आला तर वेगळी छाप सोडून जात असतो. त्यामुळे इथे आता प्रयत्न पुन्हा एकदा तुम्हाला चांगले करावे लागतील. यावेळचा लोवर फुल टॉस, परंतु तो सुद्धा बॅट वरती आलेला नाहीये. पुन्हा एकदा वन हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्न कमीच पडतात.
प्रयत्न फलंदाज सुद्धा करतायत, प्रयत्न गोलंदाज सुद्धा करतायत आणि प्रयत्न क्षेत्ररक्षक सुद्धा करतायत, परंतु आतापर्यंत यश कोणालाही मिळालेलं नाहीये. कारण हा फुलटॉस बॉल मी तर म्हणेन षटकारासाठी तब्दील होणं गरजेचं होतं, कारण तो मोमेंटम तुमच्या बाजूने शिफ्ट झाला असता, परंतु तो मोमेंटम आता शिफ्ट होणार नाहीये, कारण तो फुलटॉस बॉल इकडे मात्र तुम्ही गमावला. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा मागच्या सिंगल नंतर 33 वरती पोहोचते 33. यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. 34 धावा धावफलकावरती होतील. 6 षटकांची मॅच आहे आतापर्यंत, हे 5वं षटक चालू आहे आणि 34 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल अडवा बाटने उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात जाईल. आणखीन एक फलंदाज, तू चल मैं आया असं उदाहरण देऊन मैदानाच्या बाहेर पडतोय फलंदाज बाद. प्रेक्षकांमध्ये आम्ही सन्माननीय शंकरजी मोकल साहेब यांना पाहतोय. विनंती करतोय सन्माननीय शंकरजी मोकल साहेब, कृपया आपण व्यासपीठावर यावं. शंकरजी मोकल साहेब. वारंवार फलंदाज बाद होत आहेत, परंतु मी तर म्हणेन या फलंदाजाला एवढ्या लेट मैदानावरती पाठवणं कदाचित तुम्ही स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण हा खेळाडू या मैदानावरती कोणत्या फॉर्म मध्ये असतो, किंबहुना ज्या वेळी जहानवान बागदंडा या मैदानावरती खेळण्यासाठी उतरतो त्या वेळी मयूरची फलंदाजी पाहण्यासारखी असते, आणि या फलंदाजाला तुम्ही इतक्या लेट पाठवलाय. कदाचित अविश्वसनीय कामगिरी इकडे तुम्ही केली आहे. नवीन बॅटर मयूर आपण पाहतोय फलंदाजीसाठी, जिथे यश बाद झाला. मी विनंती करतोय निलेश दादा, रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे नवीन पाटील मांडवखार गावचे, त्यांना आपण व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची विनंती करूया. नवीन निश्चितच मी विनंती करतोय सन्माननीय नवीनजी पाटील साहेब, कृपया आपण व्यासपीठावर यावं. शंकरजी मोकल साहेब, आपण ही व्यासपीठावर यावं. आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाजाला इकडे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. मयूर सुद्धा आल्या पावली मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर सुमित मैदानावरती चालला. सुमित पाटणकरला आपण पाहतोय इथे आणखीन एक डावखुऱ्या हाताचा खेळाडू, आता 2 डावखुऱ्या हाताचे खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील, परंतु 4थं आणि 5वं षटक अगदी आपण जर पाहिलं तर अविश्वसनीय कामगिरी करणारं पाहायला मिळालंय. कारण धावा आलेल्या नाहीयात, विकेट आल्यात. याही षटकामध्ये किशोरने कमबॅक केलंय.
हॅलो हॅलो चेक इको कमी करून फक्त आवाज द्या डीजे. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक डीजे आशू. हॅलो चेक हॅलो. सहा षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धाचा आपण पाहतोय ते खेळ संपतोय आणि धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 40. विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. आता या 41 धावा दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी घेऊन चलते माझे साथी समालोचक सौरभ भुरे यांच्याकडे. ओव्हर टू यू सौरभ भुरे. धन्यवाद सुयश. डीजे मास्टर थोडासा आवाज. हॅलो. आपण एक सन्मान घेऊया. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पावणे मांडवकर गावचे सन्माननीय शंकर नामदेव मुकल यांचा आपण यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करणार आहोत. संघाचे संघमालक सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर स्पर्धा कोणतीही असो या स्पर्धेसाठी सहकार्य किंबहुना आपला संघ त्या स्पर्धेमध्ये अगदी उत्सुकतेने अंताना त्यांना पाहायला भेटतात असे सन्माननीय शंकर नामदेव मोकल यांचा सन्मान इथे व्यासपीठावरती रूपम दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रूपम दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शंकर मोकल यांचा स्वागत आणि सन्मान इथे करतोय. मायेची उबदार शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेटाठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करतोय. मी उमेश दादांना विनंती करतोय व्यासपीठावरती या. आपण आयोजन करते आहात उमेश दादा. त्यानंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करणार आहोत. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो मिहान कलेक्शन पेडांबे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. मिहान कलेक्शन पेडांबे आणि सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार या दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे नवीनजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जाईल. मांडवकर गावचे सुपुत्र आणि त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर रायगड पोलीस दलात ते कार्यरत आहेत. त्यांचं सुद्धा इथे यथोचित मानसन्मान व्यासपीठावरती केला जातो आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अल्पेश दादा यांना की अल्पेश दादा आपल्या शुभ हस्ते नवीन दादा यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. यापुढील होणारी मॅच आहे मिहान कलेक्शन पेडांबे विपक्ष सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये या आणि आपण तिथे टॉस करणार आहोत. सन्माननीय शंकर मोकल यांच्या शुभ हस्ते आपण या येणाऱ्या पुढील मॅचचा टॉस करतोय आणि पुन्हा एकदा ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुयश. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 आपण पाहतोय. सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं
मी सौरपुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या बालवीर हशिवरेच्या शानदार मैदानावरती। उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे। जिंकण्यासाठी टार्गेट आहे 40 धावा इथे झाल्या होत्या। 41 धावांचं टार्गेट आहे आणि 3 धावांची पेनल्टी ऑक्शन मध्ये इथे मात्र 70 पेढांबे या संघाला दिली होती आणि त्या 3 धावा मायनस करण्यात येत आहेत। तर 38 धावांचं इथे मात्र टार्गेट असणार आहे। राजकुमार स्ट्राइक एंड वरती, तर नॉ स्ट्राइक एंड वरती फलंदाज स्वप्नील मात्रे। पहिला चेंडू, परेशचा पहिला चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे मात्र फटका बॅक टू द बॉलर। परेश वन्स अगेन आपल्या बॉलिंग मार्क वरती येत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे गोलंदाजी करतोय। ओके, या षटकातील पुढील चेंडू घेऊन परेश कडून आपण नेहमी चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होत असते आणि ती अपेक्षा सुद्धा इथे नक्कीच पूर्ण करतो। ओव्हर झाल्यानंतर हॅलो हॅलो हॅलो, हा मॉनिटर नाही वाजत। हॅलो हॅलो, डीजे मास्टर थोडासा बेस द्या। हॅलो हॅलो हॅलो, माइक चेक। हॅलो, एक धाव धावफलकावरती येथे लागली। 2 चेंडू झालेत या षटकातील। राजकुमारने खेळलेला फटका, ड्राइव्ह मारलाय, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट। येथे मात्र काय घडलंय, डायरेक्ट हिट येथे मात्र जरूर लागली आहे। पंचांनी जरूर हा अपील तिसऱ्या पंचांकडे दिलेला आहे। सुयश टॉस, सिद्धेश स्पोर्ट मांडवकार या संघाने इथे मात्र टॉस जिंकलेला आहे। यानंतर होणारा सामना आहे आजच्या दिवसातील पहिला सामना श्री गणेश सादगर विरुद्ध 70 स्पोर्ट पेढांबे या 2 संघांमध्ये इथे रंगतोय। पहिल्या सामन्यामध्ये इथे मात्र नॉट आउटचा इशारा पंचांकडून आलाय, ग्रीन सिग्नल येथे पेटलाय। धावसंख्या 1 ने इथे 2 वरती पोहोचली आहे। 38 धावांचं फक्त टार्गेट आहे आणि या 38 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करायचं म्हटलं की एक चांगली सुरुवात मिळणं जरूर अपेक्षित असणार आहे। परंतु उत्तरार्धाच्या खेळामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला 70 पेढांबे टीमला येथे म्हणावं तसा खेळ करता आला नव्हता। तो खेळ आता मात्र त्यांना गोलंदाजीतून करू दाखवावं लागणार आहे। चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे, चपळाईने येथे क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे। धावा सेव्ह केल्या तर दबाव आपोआप फलंदाजी करणाऱ्या टीम वरती ट्रान्सफर होऊ शकतो आणि तो दबाव ट्रान्सफर करण्यासाठी येथे मात्र चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग येथे जरूर करावी लागणार आहे। ती 70 स्पोर्ट पेढांबे संघाच्या गोलंदाजांना येथे मात्र फटका फसला जरूर होता। रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वरती येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय। शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॅटच्या अगदी वरच्या बाजूस हा चेंडू लागला होता। स्वप्नील याला इथे मात्र जीवदान मिळते। धावसंख्या 3 वरती राजकुमार आणि स्वप्नीलची ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय। राजकुमार सुद्धा एक चांगला खेळाडू नक्कीच आहे। राजकुमारच्या बॅट मधून सुद्धा अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते। सिंगल डबल घेण्यामध्ये तो माहिर आहे। कारण आपण जर पाहिलं अगदी शरीर असती सडपातळ बांधा आणि त्यामुळे आपण पाहतो अशा प्रकारचे खेळाडू एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आरामात करतात। हे राजकुमारच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो। सर्कल मध्ये सुद्धा तो आरामात एक धाव पूर्ण करतोय। यावेळचा चेंडू खराब, परेशने हा चेंडू खूपच लूज टाकलाय। या चेंडूला हुक केलंय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू येतोय। 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार।
राजकुमारने येथे मात्र या चेंडूवरती चौकार लगावलाय. धावसंख्या 4 ने 7 वरती पोहोचली आहे. परेश या षटकातील पुढील चेंडू घेऊन म्हणजेच या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. षटक क्रमांक पहिलं येथे पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 7 धावा. 7 runs in a scoreboard without loss. षटक पहिलं येथे पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 वरती पोहोचली आहे. दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज आदित्य. आदित्यच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया आदित्यची गोलंदाजी अगदी सुरेख त्याला तर नक्कीच करावी लागणार आहे. अचूक टप्प्यावरती त्याला गोलंदाजी येथे करावी लागणार आहे आणि तो अचूक टप्पा येथे आदित्य या षटकामध्ये येथे टाकणार का. पॉवर प्ले 2चं हे षटक आहे. 6 षटकांचा येथे सामना आपण पाहतोय. 38 धावांचं टार्गेट आहे. आदित्य येथे मात्र पंचांकडून इशारा आलाय डेड बॉल. आदित्य पुढील चेंडू घेऊन यावेळचा चेंडू फुल टॉस. LBWचा अपील डायरेक्ट हिट. काम तमाम येथे होऊ शकतं परंतु येथे मात्र लेग बाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव म्हणजेच लेग बाईटच्या स्वरूपाने इथे मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. 8 runs इन अ स्कोरबोर्ड. 8 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने आदित्य गोलंदाजी करतोय. फक्त टार्गेट आहे 38 धावांचं. 38 धावांचं टार्गेट म्हणजे लो स्कोरिंग सामना आपण हा पाहतोय. परंतु या लो स्कोरिंग सामन्यामध्ये गोलंदाजाने जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, विकेट्स मिळवल्या तर सामन्यामध्ये अजून मजा निर्माण होऊ शकते. पुढे चेंडू घेऊन गोलंदाज आदित्य राईट आर्म राऊंड विकेटने येथे मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला राजकुमारने खेळलेला फटका. चेंडू उंच हवेत. परेश चेंडू खाली. परंतु येथे काय घडलंय, परेश कडून अशा चुकीची अपेक्षा नाहीये मात्र तिथे चूक झाली आहे. कॅच येथे मात्र ड्रॉप झालाय. राजकुमारला इथे मात्र जीवदान मिळतंय. चेंडूचं कनेक्शन म्हणावं तसं इथे झालं नव्हतं. चेंडूला जास्त उंची मिळाली, लांबी येथे मात्र कमी मिळाली आहे आणि येथे मात्र झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या येथे मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 10 वरती. 10 runs इन स्कोरबोर्ड. जीवदान मिळालं फलंदाज राजकुमारला. आदित्यने येथे मात्र जवळपास फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये हेरलं होतं. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची लांबी दोन्ही गोष्टी येथे पाहायला मिळतात. चेंडू येतोय सीमापार. षटकार. जबरदस्त फटका इथे राजकुमारच्या बॅट मधून. येथे मात्र सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू. डीप कव्हर मधील क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा राजकुमारने इथे आरामात पूर्ण केल्यात. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. 38 धावांचं टार्गेट आहे. 18 धावा धावफलकावरती आल्यात. अजून 20 धावा येथे पूर्ण करायच्या आहेत. राईट आर्म राऊंड विकेट आदित्य षटकातील पुढील चेंडू घेऊन
परेश कडून येथे मात्र कॅच ड्रॉप झाला. जीवदान मिळालं फलंदाज राजकुमारला. पुढील चेंडू घेऊन या षटकातील राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज येथे मात्र थोडस त्याचा रनअप मध्ये बिघाड झालाय. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. चेंडू येथे मृत घोषित केलाय. 18 धावा धावफलकावरती. राईट आर्म राऊंड विकेटने या षटकातील पुढील चेंडू घेऊन. ओके हा चेंडू या चेंडूवरती पाहतोय अगदी बॅट चेंज केली होती. रिव्हर्स शॉट खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू बॅटच्या अगदी टोजला लागून ब्लेडला लागून येते. चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सीमारेषा पार चौकार. (23 रन्स). 2 षटकांचा खेळ पूर्ण. 23 धावा धावफलकावरती. 2 कॅच येथे मात्र राजकुमारचे मागील षटकामध्ये ड्रॉप झालेत. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये मी मगाशीच म्हटलं होतं की फिल्डिंग टाईट करणं खूप गरजेचं असणार आहे. टाईट फिल्डिंग केली तर नक्कीच तुमच्या विजयाचा मार्ग सुखकर होईल. ती टाईट फिल्डिंग येथे मात्र होत नाहीये आणि येथे मात्र 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. दोन षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती. परेश खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. डॉट बॉलने इथे मात्र सुरुवात केली या षटकाची परेशने. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. या चेंडूवरती राजकुमारच्या बॅट मधून येतोय शॉर्टम फुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. असणार आहे कारण आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 कॅच ड्रॉप झालेले आहेत. राजकुमारला 2 जीवदानं मिळाली आहेत. स्वप्नील याला 1 जीवदान मिळालंय आणि धावा मात्र फक्त 38 धावांचे ते टार्गेट 70 पेडांबे संघाने दिलं होतं. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येते मात्र डॉट येतोय. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती स्थिर. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. राजकुमार वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. या चेंडूवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र
पिचिंग आउटसाइड द लेग. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. सलग 2 चेंडू येथे मात्र डॉट आलेत. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. आणि या शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज परेश एक षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र त्याने चांगलं कमबॅक केलं. चेंडूवरती येथे मात्र बघूया पुढील चेंडू. या चेंडूवरती चिप स्ट्रोक खेळलाय. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने येथे मात्र मारला होता हा फटका. षटक क्रमांक 3 पूर्ण झाली आहेत. 3 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजून फक्त 7 धावांची आवश्यकता असणार आहे. परेश गावण 2 षटकं त्याने फेकली. एकूण 15 धावा त्याने खर्च केल्यात. तिसऱ्या षटकासाठी संघाचा कर्णधार कुणाल पाटील येथे गोलंदाजीसाठी आलाय. बघूया कुणालची गोलंदाजी. कारण सामना इथे मात्र श्री गणेश सादगर हा संघ मात्र सुस्थितीमध्ये आहे. यानंतर मात्र एक चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाहीये. मिहान कलेक्शन पेडांबे विरुद्ध सिद्धेश स्पोर्ट मांडवखार या 2 संघांमध्ये सामना रंगेल. यावेळचा चेंडू फुल टॉस. फुल 2 वसूल केलाय. चेंडू आज स्वर्गीय आद्य अमित नाईक गॅलरीमध्ये विसावला गेलाय. षटकार. मिहान कलेक्शन पेडांबे विरुद्ध सिद्धेश स्पोर्ट मांडवखार या 2 संघांमध्ये सामना रंगेल. सुयश. धन्यवाद सौरभदा. तर मी विनंती करतो चौली गावचे समीर पाटील त्यानंतर तेजस पाटील दिसतात. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. समीर पाटील आणि तेजस पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि सौरभदा या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. तर या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्याने आपल्या गोलंदाजीवरती 3 फलंदाजांना बाद केलं असा किशोर श्री गणेश सादगर संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. किशोर
यांनी सामनावीराचा पुरस्कार येथे स्वीकारायचा आहे. ओव्हर टू सुयश. आणि विकी याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते सुद्धा आपण विकी उर्फ विक्रांत उर्फ विकी याला देणार आहोत. चला सामना सुरू करायचा आहे. तर विनंती असेल